मुद्द्यावर लढलेलो आहे. धनदांडगे लोक इथं आम्हाला खूप त्रास देत आहेत. काही व्हिडिओज खोटे व्हायरल करून अपप्रचार करत आहेत. पण या गोष्टीकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही, आम्ही विचलित होत नाही. कारण जनतेनं आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही निश्चिंत राहा. नागपूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे आणि लोकांच्या पण मनात महायुती आहे. मताधिक्य द्यायची जबाबदारी मुश्रीफ साहेबांची आहे असं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आश्वस्त केलेलं आहे. ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास दाट आहे. मी खूप यादवनगरच्या लोकांचा आभारी आहे की तिने आम्हाला, म्हणजे मी असं म्हणतो की आमच्यासाठी त्याचं दुसरं घर आहे. त्या लोकांनी आम्हाला इतकं प्रेम दिलेलं आहे, त्यासाठी आम्हाला खूप काम करायचं आहे. प्रेमाचा डोंगर त्या लोकांच्याकडे आहे. ती लोक माणुसकीला जागणारी लोक आहेत. मला एवढं जाणवलं की या लोकांच्यावर आपण राहिलो की जो सेवा करतो त्यालाच नगरसेवक केलं जातं आणि तुम्ही मला नगरसेवक करा. मी आज 4 दिवस फक्त तुम्ही माझ्यासाठी द्या, येणारे 5 वर्ष मी आणि माझी पत्नी तुमच्यासाठी अविरत काम. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महानगरपालिका निवडणूक फक्त आता 4 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेलं आपले हे चर्चासत्र. आज बघायला गेलं तर शाहूपुरी प्रभागामधून निलिमा शैलेश पाटील ताई निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण त्यांचे व्हिजन, त्यांचं असणारं या प्रभागाचं नियोजन, पुढच्या 5 वर्षामध्ये कोणकोणती कामं करणार आहेत या संदर्भात सविस्तर आपण चर्चा केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. शैलेश दादा आहेत, त्यांचं देखील सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर प्रत्येक प्रश्न तातडीनं कशा पद्धतीनं सोडवायचा अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन जाणारी ही व्यक्तिमत्व आहे. दादा, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर निवडणूक आता 4 दिवसांवरती येऊन ठेवलेली आहे. प्रचार जोरदार सुरू आहे. एका बाजूला आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात आहे. आता आपला प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्या प्रचाराला येणारा जो प्रतिसाद आहे तो कसा आहे? नमस्कार. मी पहिला केके न्यूजचा आभार मानतो. ही निवडणूक आता मतदारांनी हातात घेतलेली आहे, जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्याबद्दल मी जनतेचं मनपूर्वक आभार मानतो. त्यामध्ये लाडक्या बहिणी असतील, युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला बचत गट असतील, सर्व स्तरातून आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसाच महायुतीला पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेऊन कमल पुरवायचं प्रभाग क्रमांक 14 मध्ये ठरवलेलं आहे. खरं बघायला गेलं तर निवडणुकीच्या तोंडावरती आपण उठलोय आणि काम करायला लागलोय अशा पद्धतीचं नाही आहे. इथून मागे 5, 10, 15 वर्षाची शिदोरी घेऊन कुठे ना कुठेतरी लोकांच्या पर्यंत पोहोचताय. काय लोक ज्या वेळेला तुम्ही जाताय प्रचाराला त्यावेळेला काय लोक बोलताय? फार मला भावनिक व्हावं लागतंय. माझी मिसेस ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी जाते डोर टू डोर, त्यावेळेला तिची आरती करतात, मायेनं हात फिरवतात, डोक्यावर हात ठेवतात, त्यावेळेला आम्हाला असं वाटतंय की आम्ही म्हणजे काय केलंय म्हणजे या लोकांसाठी की एवढं आमच्यावर प्रेम द्यायला लागले आणि ह्या प्रेमापोटी आम्हाला बरंच काय करायचं आहे. लोकांच्याकडूनच रिप्लाय येतोय की तुम्ही सत्तेत नसताना एवढी कामं केलेली आहेत आणि सत्तेत आल्यावर तर तुम्ही नक्की आमची कामं कराल. ह्या सगळ्या आश्वासनाच्या आणि म्हणजे शिदोरीच्या ह्याच्यावर ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास दाट आहे. ताई, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटत आहे? नमस्कार, मी सौ निलिमा शैलेश पाटील. माझी तब्येत जर थोडीशी डाऊन आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही आहे आणि मी महायुतीची अधिकृत उमेदवार आहे. एकंदरीत बघायला गेले तर दादा, निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लढवली जात आहे. कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढत आहात? भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध काम करत असते आणि या शिस्तीमध्येच आम्ही काम करतो. ही निवडणूक आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर लढलेलो आहे. धनदांडगे लोक इथं आम्हाला खूप त्रास देत आहेत. काही व्हिडिओज खोटे व्हायरल करून अपप्रचार करत आहेत. पण या गोष्टीकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही, आम्ही विचलित होत नाही. कारण जनतेनं आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही निश्चिंत राहा. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आम्ही लोक कमल फुलवतो. तुमच्या कामावर आमचा विश्वास आहे. येणाऱ्या काळात तुम्ही नक्की या प्रभागाचा विकास करशील हा आत्मविश्वास आम्हाला त्यांनी दिलेला आहे. विजन खूप मोठी आहेत. प्रभागामध्ये आता नवीन ह्या पद्धतीमध्ये आम्ही ज्या वेळेला जिथं जाईल तेव्हा आम्हाला बऱ्याच समस्या नवीन जाणवल्या. पण प्रामुख्यानं मला असं सांगायचं आहे की दाभोळकर कॉर्नर पासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत कोणतंही पब्लिक टॉयलेट नाहीये. या विषयाबद्दल कोणीही आवाज उठवत नाही आहे आणि या गोष्टीची मला चीड आहे. महिला पब्लिक टॉयलेट असू दे किंवा जेंट्स असू दे, आपल्या कोल्हापूरची ओळख ही चांगली राहावी इतर शहरामध्ये, यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार. नाही, खरं बघायला गेलं तर प्रामुख्यानं महालक्ष्मी मंदिर असेल, रंकाळा असेल, आपल्या कोल्हापूरचं वैभव आहे.
आणि त्या दृष्टीनं कोल्हापूरमध्ये पर्यटकांचा ओघ असतोय. हा म्हणजे मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. याच्यासोबत प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न काय काय आहेत जे प्रामुख्याने आपल्याला सोडवण्यासाठी म्हणजे नियोजन आहे? भौगोलिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर प्रभागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. शाहूपुरी प्रभागामध्ये पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. कमी दाबाने येणारं पाणी ही पण समस्या खूप मोठी आहे. ती लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. ही मुबलक सुविधा आहे, ही देणं गरजेचंच आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी काही झाडे लावली पाहिजेत. लोकांना त्या गोष्टीची खूप गरज आहे. लोकांना स्वच्छतेची नीट काळजी घेण्यासाठी आमचे विजन आहे की बकेट्स ठेवल्या पाहिजेत जागोजागी. ते आम्ही आमच्या स्वखर्चात करणार आहे निवडणूक संपल्यानंतर. त्याचबरोबर यादवनगर परिसरामध्ये गलिच्छ साम्राज्य आहे, तिथल्या लोकांना सुविधा देणे आमचं प्राथमिक काम आहे. मी खूप खूप यादवनगरच्या लोकांचा आभारी आहे की तिने आम्हाला, म्हणजे मी असं म्हणतो की आमच्यासाठी त्याचं दुसरं घर आहे. त्या लोकांनी आम्हाला इतकं प्रेम दिलेलं आहे. त्यासाठी आम्हाला खूप काम करायचं आहे. हायमॅक्स लाईट दिवे लावायचे आहेत. अंधाराचं साम्राज्य आहे, तिथले चांगले रस्ते करायचे आहेत. शाहूपुरी जर का बघितली तर प्रत्येक वेळेला येणाऱ्या पुरामध्ये पहिला जो काही फटका आहे तो शाहूपुरीला बसतो. त्याच्यासाठी काय वेगळे नियोजन असणार? पूर क्षेत्राच्या एरिया संदर्भात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. 3800 कोटीचा प्रोजेक्ट वर्ल्ड बँकेकडून मंजूर करून घेतलेला आहे. त्याचं टेंडर प्रोसेसिंग झालेलं आहे. मी थोडंसं पाठीमागे जातो. 2019 आणि 21ला जे पूर आला त्या पुरामध्ये मी 600 ते 700 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलेलं आहे. नुसतं पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर नाही काढलं तर त्यांचा राहणे खाणे निवारा आणि आरोग्याचा प्रश्न मी मार्गी लावलेला आहे. पूर ओसरल्यानंतर बरीच लोक यायची बंद होतात, पण मी स्वच्छता किट प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन दिलेला आहे. आज तुम्हाला मी सांगतो, जिओग्राफिकली बघितलं तर कोल्हापूरला चारी बाजूने नदीनं वेढा घातलेला आहे. जुनी लोक होती ती पाण्याच्या ठिकाणीच येऊन राहायची. कोल्हापूर पण पाण्याच्या ठिकाणीच राहिलेलं आहे. बापट कॅम्पापासून आपण शुक्रवार पेठ पर्यंत बघितलं तर नदीच्या कडेला सगळं शहर आपलं आहे. आणि त्यासाठी जो पूर येतो त्यासाठी देवेंद्र फडणवीसनी साहेबांनी आमच्या इतका मोठा विचार केला आणि 3800 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे आणि लवकरच कत्त्यानीपासून जयंती नाल्यापासून पूर्ण रिटेनिंग वॉल तयार होणार आहेत. आणि इरिगेशनच्या मार्फत 1700 कोटीचा रिव्हर रफ्टिंगचा प्रोजेक्ट म्हणजे गाळ काढणे हाही लवकर याचं टेंडर प्रोसेस होईल आणि पुरापासून कोल्हापूर शहराला मुक्तता मिळेल हे नक्की आहे. लोकांनी या विकासाकडे बघून महायुतीला मतदान करावं असं मी आवाहन करतो. खरं बघायला गेलं तर दादा, शाहूपुरी जो भाग आहे तो विकसनशील आहे. तिथं म्हणजे काही प्रमाणामध्ये पुढे गेलेला आहे. पण यादवनगर सारखा जो भाग आहे तिथं पायाभूत सुविधांसाठी सुद्धा लोकांना भांडावं लागते. पाण्याच्या प्रश्नापासून इतर बरेचसे प्रश्न तिथं अजून प्रलंबित आहेत. मग त्याच्यामध्ये रस्ते आले, पाणी आलं, गटर आले, ह्या सगळ्या गोष्टी आणि दुर्गंधी कचरा इथून पासून सगळे. त्यासाठी तुम्ही आता म्हटलात की स्पेशली ते माझं एक दुसरं घर असल्यासारखा माझा तो भाग आहे. तर तुमचं त्या भागासाठी उद्या नियोजन काय आहे? आम्ही एक प्रकारे रोड मॅप तयार केला यादवनगरसाठी. मूळ प्रभाग क्रमांक 14 साठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आम्ही रोड मॅप केले. त्यात यादवनगर मध्ये जे आम्ही केलेलं आहे की अवेअरनेस, लोकांना स्वच्छतेचा अवेअरनेस देण्यासाठी आम्ही वेगवेगळे कॅम्प लावणार आहे. स्वच्छता किट देणार आहे. त्याचबरोबर त्या लोकांनी जरी तिथं घाणीचं साम्राज्य असलं तरी प्रेमाचा डोंगर त्या लोकांच्याकडे आहे. ती लोक माणुसकीला जागणारी लोक आहेत. मला एवढं जाणवलं की या लोकांच्या बरोबर आपण राहिलो, यांचा अवेअरनेस त्यांना वाढवला तर तिथं नक्की स्वच्छता, मुबलक पाणी आम्ही देऊ शकतो. कसा प्रतिसाद येत आहे त्या भागात? खूप सुंदर, खूप सुंदर. त्या भागामध्ये लोक इतकी चांगली आहेत. त्यांना लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी हवी आहे. त्याचबरोबर माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब व अजित दादा यांच्या मदतीनं आम्ही तिथं लाडकी बहीण योजनेचे 1500चे 2100 ज्यावेळेला राज्य सरकार करेल त्याला कॅम्प देऊन ह्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100चा हप्ता लवकरात लवकर देईल. ताई, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीनं प्रतिसाद यादवनगर किंवा इतर प्रभागातून येत आहे? प्रभाग क्रमांक 14 मधून सर्वच लोकांचा वाढता प्रतिसाद हा खूप सुंदर आहे. त्यांचे आशीर्वाद हे मला मनापासून मिळालेले आहेत. आणखी यादवनगरचं सांगायचं गेलं तर प्रॉपर्टी कार्ड हा महत्त्वाचा तेथील मुद्दा आहे. तो माननीय अमलदादा राजेश सागर साहेब यांनी परवा सभेत मांडलेलाच आहे. आपली निवडणूक झाल्यानंतर आपण त्यांना प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा घरकुल योजना
हे आपण करून देणारच आहे. निश्चितपणे बघायला गेलं तर तरुणांच्याकडून, लाडक्या बहिणींच्याकडून खूप एक चांगला प्रतिसाद दादा भेटत आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, मी खूप मनपूर्वक त्या सर्व लोकांचा आभारी आहे. आम्ही नवरा बायको सातत्यानं प्रचार करायला लागलेलो आहे आणि आम्हाला वाढता प्रतिसाद. बाबा ह्या दोन व्यक्ती इतक्या पळतात आणि यांच्या पाठीमागे आपण थांबलंच पाहिजे या विश्वासाने लोक आम्हाला जेव्हा पाठबळ देतात तेव्हा आम्हाला हत्तीचं बळ आल्याशिवाय राहत नाही. माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी यादवनगर प्रभागासाठी फार मोठं काम केलेलं आहे. तिथला समाज मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी आहे आणि मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे की तिथं तू निलिमा, तुला काही कमी पडणार नाही, मताधिक्य द्यायची जबाबदारी मुश्रीफ साहेबांची आहे असं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे, आश्वस्त केलेलं आहे. काय वाटतंय, आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचताय, लोक कशा पद्धतीने त्यावरती विश्वास दाखवत आहेत? बघा, ह्या कोल्हापूरच्या मातीत जन्मलेले माननीय चंद्रकांत दादा पाटील, महेश जाधव साहेब, विजय जाधव साहेब, अमल माडिक साहेब, मुन्ना माडिक साहेब यांनी पक्षाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. लाभार्थ्यांचे एक संघटना मजबूत उभा केलेली आहे. त्या माध्यमातून आम्हाला त्या लोकांचे फोन येतात की चंद्रकांत दादा साहेबांनी आम्हाला मेडिकलची औषधं 50% मध्ये करून दिलेली आहेत. साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. बऱ्याच तरुण मंडळांनी सांगितलं की आम्हाला चंद्रकांत दादांनी इथं तालीम बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही भारतीय जनता पार्टीकडून राहणार आहे आणि सर्वच महायुतीच्या उमेदवारांना आम्ही पाठबळ देणार आहे. अमल, आता स्वतः तुमचे आमदार आहेत, खासदार आहेत, एका बाजूला प्रचार सुरू आहे की दिल्लीतलं सरकार कोल्हापूरमध्ये, तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे? कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाहीये आणि लोकांच्या पण मनात महायुती आहे. काय लोकांच्या मनात महायुती असं का वाटतं? कारण ज्या काही शासकीय योजना आहे, ज्या काही शासकीय योजनेचा लाभ मिळतोय तो महायुती तर्फे मिळालेला आहे. मग रेशनवरचं धान्य असेल, लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी योजना असेल, अशा असंख्य 350 योजना दारोदारी जाऊन महायुती देते. कोणताही घटक वर्ग असू दे, कोणताही समाज असू दे, महायुती या सर्व योजना लोकांच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवते. एका बाजूला बघायला गेले तर प्रभागातले म्हणजे तुम्ही सांगितलेले बरेचसे प्रलंबित प्रश्न आहेत, मात्र उद्या नगरसेवक झाल्यानंतर 5 वर्षानंतर हा प्रभाग कशा पद्धतीने दिसायला पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? माझा प्रभाग 14 क्रमांक हा सुजलाम सुफलाम स्वच्छ सुंदर असला पाहिजे यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकांना मी हेच प्रश्न घेऊन मी लोकांच्या समोर गेलेलो आहे आणि मी दिलेलं आश्वासन मी नक्की पाळणार, यामध्ये कोणतेही दुमत नाहीये. आणि महायुती सत्तेवर येणार आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात फंड मिळणार आणि तो फंड आम्ही प्रभागासाठी वापरणार. लोकांनी निलिमा शैलेश पाटील यांनाच का निवडून द्यायचं असं काय विशेष आहे? बघा, मी 15 ते 20 वर्ष अविरतपणे काम करतोय प्रभागासाठी. कोणतीही सत्ता नसताना 4-4.5 कोटीचा निधी मी माझ्या प्रभागामध्ये आणलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चांगले रस्ते बनवलेले आहेत, गटर्स बनवलेले आहेत, कमी दाबाने येणाऱ्या पाण्यासाठी पाईपलाईन्स नवीन टाकलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही व्हिजन घेऊन जातो. भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एक शिस्त असते, त्या शिस्तीमध्ये आम्ही काम करत असतो. एखादी गोष्ट नियोजितबद्ध प्रमाणात कशी करायची हे आम्हाला पक्षाकडनं शिकायला मिळालेलं आहे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या 5 वर्षात आम्ही प्रभागाचा विकास करू. बघायला गेलं तर आता आमदार तुमचे आहेत, इकडच्या बाजूचे असतील किंवा दक्षिण असतील किंवा उत्तर असतील, त्या माध्यमातून आपण काय पूर्वनियोजन बाबा ह्या प्रभागासाठी अशा पद्धतीने करता येईल असं काही नियोजन ठेवलेलं आहे? प्रभाग क्रमांक 14 हे उत्तर मतदारसंघात येते आणि आमचे लाडके आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब त्यांचा मी लाडकाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते मला कुठेही निधीला कमी करणार नाहीत आणि आता सत्ता महायुतीचीच आहे आपल्याला माहित आहे आणि मोठ्या प्रमाणात फंड राजेश क्षीरसागर साहेबांनी आणलेला आहे, महायुतीनं आणलेला आहे. अमल माडिक साहेबांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि त्यांनी यादवनगर मधील खास करून लोकांना आश्वस्त केलेलं आहे की 500 घर इथं मी बांधून देणार आहे. खरं बघायला गेलं तर शेवटचा माझा दादा प्रश्न आपल्याला, निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप आहेत त्या एका बाजूला, पण एक व्हिजन घेऊन जाणाऱ्या व्यक्ती म्हणून तुमच्याकडे आज प्रभाग एका दृष्टीनं बघतोय. या लोकांना उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आव्हान काय करा? मी आव्हान असं करेन की राज्यामध्ये, देशामध्ये आणि कोल्हापुरात 10 आमदार महायुतीचे आहेत. माझी विनंती अशी राहील सर्वांना की महायुती बरोबर राहूया आणि येणाऱ्या काळात आपला प्रभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी तुम्ही आम्हाला कृपा करून वोट द्या आणि त्या वोटची शिदोरी मी तुम्हाला परत केल्याशिवाय राहणार नाही. मी तुमचा एक सेवक म्हणून काम करत राहीन. नगरसेवक हे नाव असं आहे की
की जो सेवा करतो त्यालाच नगरसेवक केलं जातं आणि तुम्ही मला नगरसेवक करा. मी आज 4 दिवस फक्त तुम्ही माझ्यासाठी द्या, येणारे 5 वर्ष मी आणि माझी पत्नी तुमच्यासाठी अविरत काम करेन. आगामी महानगरपालिका निवडणूक जवळपास बघायला गेले तर 3 ते 4 दिवसांवरती आता येऊन ठेपलेली आहे. शैलेश दादांचं काम आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून, चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेतच आहे. एकंदरीत बघायला गेलं तर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहे की ही व्यक्ती कामाची व्यक्ती आहे आणि कामाची व्यक्ती ह्या महापालिकेमधून आमच्या भागातून जर का गेली तरच या भागातली कामं किरकोळ जी आहेत ती मार्गी लागतील. आणि ह्या कामाची शिदोरी किंवा कामाच्या पोचपावतीवरती बघायला गेलं तर आम्ही शैलेश पाटलांना निवडून देणार आहे. अशा पद्धतीची जी लोकांची मतं येत आहेत ही खरंच वाखाणण्याजोगी आहेत. लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तुमच्या प्रती, तुमच्या परिवाराप्रती एक अत्यंत चांगल्या आणि भावनिक आहेत. खरं बघायला गेलं तर निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती आपण यांच्यासोबत संवाद साधला, चर्चा केली. त्यांचं जे काही व्हिजन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. तुम्हाला ही मुलाखत, तुम्हाला ही असणारे आपलं जे चर्चासत्र आहे ते कशा पद्धतीने वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.